नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फाउंडेशनचा दुसरा दिवस, म्हणजेच काय दुसरा टॉपिक, आणि त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ मटेरियल. आता हे टाइप्स ऑफ मटेरियल कशावरून पडलेत बघा. आपण हे ॲटॉमिक स्ट्रक्चर बघितलं, त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन कसे डिस्ट्रीब्युशन होतात हे बघितलं. मग त्यानंतर शेवटचा ऑर्बिट होता आणि त्या ऑर्बिटला म्हटलं होतं आपण व्हॅलन्स ऑर्बिट, आणि त्याच्या बाहेर एक होता डॉटेड लाईन दाखवलं होतं आणि त्याचं नाव होता कंडक्शन ऑर्बिट. म्हणजेच याचा अर्थ काय, जेव्हा व्हॅलन्स ऑर्बिट घेतलं जात असतं मग त्या व्हॅलन्स ऑर्बिट मध्ये काय होते, इलेक्ट्रॉन. मग किती होते ते इलेक्ट्रॉन, म्हणजे जे काही उरलेले सुरलेले इलेक्ट्रॉन होते ते व्हॅलन्स ऑर्बिट मध्ये राहायचे. मग त्या इलेक्ट्रॉन वरून आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये मटेरियल पडतात आणि त्या मटेरियलचे नाव आणि त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत, हे मी सगळं शिकवणार आहे. मग आता ते काय आहे बघा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी काय होता, न्यूक्लियस होता आणि याच्या सोबतच असे बँड होते, बरोबर. असे बँड होते. ह्याला आपण म्हटलं होतं बघा के, एल आणि एम असे म्हटलं होतं. मग ह्याला फर्स्ट बँड म्हणा, ह्याला सेकंड आणि याला थर्ड. मग ह्याचे काही थर्ड बँड होता, याला म्हटलं होतं आपण व्हॅलन्स. काय म्हटलं होतं, याला व्हॅलन्स बँड म्हटलं होतं. मग व्हॅलन्स बँड म्हणजेच काय, जे काही ऑर्बिट आहे याला व्हॅलन्स ऑर्बिट म्हणजे शेवटचं ऑर्बिट. मग ह्या ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स होते याला म्हटलं आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याला काय म्हटलं होतं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याला काय म्हटलं होतं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत यावरती डिपेंड आहेत मटेरियल कोणते कोणते आहेत. मग मटेरियल कोणते कोणते आहेत, आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये बघत असताना तुम्ही बघितलं असाल की इन्सुलेटर पण असतात, बरोबर. त्यानंतर कंडक्टर पण असतात आणि सेमी कंडक्टर पण असतात. मग त्याची प्रॉपर्टी काय आहेत, कशा प्रकारे काम करतात, कसे इलेक्ट्रॉन जम्प होतात, हे सगळे गोष्टी आपण बघितले. म्हणजेच काय, जेव्हा हा शेवटचा बँड होता, म्हणजे हा शेवटचा बँड, याला म्हटलं होतं आपण कंडक्शन बँड. आणि ह्या कंडक्शन बँड मध्ये जे काही इलेक्ट्रॉन, याचे इलेक्ट्रॉन या बँड मध्ये येतात तेव्हा कंडक्शन तयार होतो. थोडक्यात काय होतं माहितीये का, ह्या कंडक्शन म्हणजेच काय, इथला इलेक्ट्रॉन यामध्ये गेला की कंडक्टिव्हिटी तयार होते, हे सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे जेव्हा त्याच्यातून इलेक्ट्रॉन यामध्ये येतो तेव्हा तिथून करंट फ्लो व्हायला लागते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. मग हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती असायला पाहिजे, ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या व्हॅलन्स बँड मध्ये किंवा या ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची संख्या किती असायला पाहिजे. मग ते त्या संख्येवरून आपले मटेरियल पडतात, म्हणजे टाइप्स ऑफ मटेरियल पडतात. मग ते कोणते कोणते, कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे आणि त्यानंतर आहे सेमी कंडक्टर. असे तीन टाईप आहेत आणि ह्या तीन टाईपचे मी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे काय काय प्रॉपर्टी आहेत ते सगळं बघणार आहे. मग ते प्रॉपर्टी बघा काय काय आहेत. तुम्ही इझिली हे लेक्चर शेवटपर्यंत जर बघितलात तर एकदम इझी वे ने तुम्हाला समजेल की बाबा खरंच अशा प्रकारे असतो का. तर जास्त काही मी वेळ घेणार नाही. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मग आता बघा टाइप्स ऑफ मटेरियल्स. मग या मटेरियल्स वरती टाइप पडतात. फर्स्ट आहे कंडक्टर. काय असतो, कंडक्टर. कंडक्टर आणि दुसरा आहे इन्सुलेटर. काय आहे, इन्सुलेटर. ओके. मग हे झालं इन्सुलेटर. आणि त्यानंतर थर्ड आहे सेमी कंडक्टर. काय आहे, सेमी कंडक्टर. बघा आता मी प्रत्येकाची तुम्हाला मी स्टेटमेंट सांगतो, म्हणजे त्याचे डेफिनेशन सांगतो, लक्षात घ्या. आता कंडक्टर म्हणजेच काय, म्हणजे अशा टाइपचा एक मटेरियल आहे की त्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी ही इझिली फ्लो करू शकतो. म्हणजे इझिली म्हणजेच काय, कंडक्टर म्हणजेच काय, कंडक्टर म्हणजे काय बघा, व्हिच क्या, म्हणजे याची जर म्हणायचं म्हटलं, कंडक्टरचे डेफिनेशन जर म्हटलं तर आपण असं सांगतो, द कंडक्टर इज मटेरियल व्हिच अलाव द इलेक्ट्रिसिटी. बरोबर. म्हणजे एक असा मटेरियल आहे की तो इलेक्ट्रिसिटीला अलाव करतो, म्हणजेच काय, करंटला अलाव करतो. थोडक्यात मला सांगायचं आहे काय बघा, कंडक्टर या अशा मटेरियलला म्हणायचं आहे की ज्यामधून करंट फ्लो होते, त्याच मटेरियल आपल्याला कंडक्टर म्हणायचंय. मग कशामधून फ्लो होते सांगा बरं. बघा कशामधून फ्लो होते. कंडक्टर हा मेटलचा बनलेला असतो. कशाचा बनलेला असतो, मेटल. म्हणजे ऑल मेटल राहिले, त्याच्यामध्ये लोखंड आला, बरोबर, म्हणजे स्टील आला, म्हणजे असे जे काही मटेरियल आहेत त्याच्यापासून बनलाय कोण, कंडक्टर. ओके. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, ऑल टाइप्स ऑफ मेटल्स. म्हणजे त्याच्यामध्ये अल्युमिनियम आला, कॉपर आला, स्टील आला, ओके, त्याच्यानंतर आयर्न आला. ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो की नाही. मग ह्याच्यामध्ये आहे तरी काय नेमकं हे बघू. आणि त्यानंतर इन्सुलेटरचं काय, दिस टाइप ऑफ मटेरियल विच कॅन नॉट अलाव द इलेक्ट्रिसिटी. बरोबर. म्हणजे या टाइपचा मटेरियल काय करत असतो, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी आपण फ्लो करू शकत नाही, अशा मटेरियलला काय म्हणतो, इन्सुलेटर. मग ह्याच्यामध्ये काय काय येतात बघा, इन्सुलेटर म्हणजेच काय.
ओके, ज्याच्यातून आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकत नाही अशा मटेरियलला काय म्हणायचं आहे, इन्सुलेटर. म्हणजेच काय काय येणार, रबर मधून फ्लो होते का बघा बरं. त्यानंतर रबर झाला, प्लास्टिक झाला, ओके, वूड आला, त्याच्यानंतर अजून काय काय, मायका पेपर वगैरे आले, पोर्सलिन आला, बरोबर, स्टोन आला, त्यानंतर पॉलिथिन आला. ओके, मग अशा मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, होत नाही. मग याला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर. ओके, म्हणजेच व्हिच टाइप ऑफ मटेरियल डज नॉट फ्लो द किंवा इट कॅन नॉट फ्लो इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यातून आपण फ्लो करू शकतो का, नाही. मग हे कशावरून पडतात, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग आता हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असायला पाहिजे मी सांगतो, थोडा आतुरता आहे त्याची, पण थोडंसं थांबा. त्यापूर्वी मी सांगतो तुम्हाला सेमीकंडक्टर म्हणजे काय. ओके, आता सेमीकंडक्टर हे कशावरून आला, सेमीकंडक्टर म्हणजेच काय, सेमी म्हणजेच काय, अर्धा. तुम्ही हे शिकलात का रे, सेमी इंग्लिश, बरोबर. सेमी इंग्लिश मध्ये काय असतं मला सांगा बरं, इंग्लिश मीडियम, त्याच्यानंतर सेमी इंग्लिश वगैरे असतो ना, याच्यामध्ये काय काय शिकलात मला सांगा बरं. सेमी इंग्लिश ज्या ठिकाणी शाळा असते त्या ठिकाणी काही विषय मराठीमध्ये, काही विषय इंग्लिशमध्ये. जर तुम्ही कर्नाटक स्टेट मधून असाल तर काही विषय कन्नड मधून असतात आणि काही इंग्लिश मधून असतात. म्हणजेच काय, अर्ध्या त्या लँग्वेज मध्ये, त्या स्टेटच्या त्या लँग्वेज मध्ये सब्जेक्ट राहतात आणि अर्धे इंग्लिश मध्ये राहतात. म्हणजे काय, सेमी म्हणजे अर्धे मराठी पण अर्धे इंग्लिश पण, याला म्हणतो आपण सेमी. तसंच आता सेमी कंडक्टर म्हणजेच काय, अर्ध कंडक्टर आहे. मग अर्ध कोण, अर्धा कंडक्टर आहे आणि अर्धा कोण, इन्सुलेटर, बरोबर. म्हणजेच इट इज नॉट अ इन्सुलेटर और नॉट अ कंडक्टर, बरोबर. हे इन्सुलेटर बी नाही आणि कंडक्टर पण नाही. इट इज नॉट अ इन्सुलेटर और नॉर कंडक्टर, बट इट लाईज बिटवीन इन्सुलेटर अँड कंडक्टर. बघा मी काय म्हटलं, हे कंडक्टर बी नाही, बरोबर, आणि इन्सुलेटर बी नाही, पण ह्या दोघांचा मधलं काम करत असतो. म्हणजे कधी इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो तर कधी इलेक्ट्रिसिटी फ्लो करत नाही. थोडक्यात काय म्हणायचं आहे, कधी कंडक्टरचं काम करतो तर कधी इन्सुलेटरचं काम करतो. ह्याला काय म्हणायचं, सेमी कंडक्टर. बट हे कशावरती डिपेंड आहे, विच डिपेंड ऑन इट्स टेम्परेचर, बरोबर. कशावरती डिपेंड आहे, त्याच्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे. म्हणजे टेम्परेचर जसं असेल, रूम टेम्परेचर जर असेल, रूम टेम्परेचर म्हणजेच काय, त्या मटेरियलला लागणारा जेवढं काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे की हा इन्सुलेटर असेल का कंडक्टर, राईट, बरोबर. म्हणजे मला सांगायचं काय, कंडक्टर काय करतो, इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो. इन्सुलेटर काय करतो, इलेक्ट्रिसिटीला अडवतो, म्हणजे फ्लो करू शकत नाही. त्यानंतर सेमीकंडक्टर काय करत असतो, ते इलेक्ट्रिसिटी फ्लोही करतो आणि ते अडवतो सुद्धा. म्हणजे इन्सुलेटरचंही काम करतो आणि कंडक्टरचंही काम करतो. अशा मटेरियलला म्हणायचं आहे सेमी कंडक्टर, राईट. मला आता वाटतंय की हे तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल, कंडक्टर काय आणि इन्सुलेटर काय. मग मी काय करतो माहितीये का, अजून या इन्सुलेटर मध्ये टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर आहेत, बरोबर. सेमी कंडक्टर मध्ये टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर, त्याच्यामध्ये आहेत इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. मग त्यानंतर एक्सट्रिन्सिक मध्ये दोन टाइप आहे, हे नंतर येऊ आपण. हे दोघांचे कंपॅरिझन करून मी तुम्हाला शिकवतो. म्हणजेच काय, तुमचाही डाऊट क्लिअर आणि मलाही सांगण्याला सोपं. तर मग चला कशाची वाट बघू आपण, लगेच याचं कंपॅरिझन करून मी तुम्हाला सांगतो. मग कंपॅरिझन कसं करायचं बघा, सोपं आहे, काय नाही. जर तुम्ही व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती नवीन असाल तर एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील. आता काय आहे, कंडक्टर, आणि इथं काय आहे समजा, इन्सुलेटर. खूप लांब झाला, इथं घेतो मी, इन्सुलेटर. एवढी मेहनत करतोय, हा, एक सबस्क्राईब करा म्हणजे मलाही फायदा होईल, कारण नवीन नवीन तर मी या क्षेत्रामध्ये आलेला आहे. बघा आता इथं आपण नोट्स काढत असताना कशी काढायची, जे आपल्या लँग्वेज मध्ये आपल्याला समजतंय, ज्या लँग्वेज मध्ये आपल्याला कळतंय त्याच लँग्वेज मध्ये नोट्स काढायची. इकडं तिकडं इंग्लिश कोणतरी माझी नोट्स बघेल, कोणतरी काहीतरी म्हणेल तर कसं करू, असा अजिबात विचार करायचा नाही. तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये समजतंय त्या लँग्वेज मध्येच नोट्स काढा. कारण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहेत त्यावेळेस कोणी तुम्हाला विचारलं नाही की तुम्हाला समजलं म्हणजे इंग्लिश जमते का नाही, फक्त तुमची टेस्ट घेतली जात असते आणि डायरेक्ट सिलेक्शन केलं जात असतं. आणि त्या टेस्ट मध्ये असं नाहीये की बाबा इंग्लिशच आली पाहिजे किंवा इंग्लिश मध्येच बोलता आलं पाहिजे, नाही. फक्त तिथं तुमचं नॉलेज बघितलं जात असतं, म्हणजे याला कितीपर्यंत कळतंय, कितीपर्यंत समजतंय हेच बघतात. मग तुम्ही नोट्स काढत असताना प्रॉपर इंग्लिश मध्ये काढावा असं नाही, अर्ध मराठी आणि अर्ध इंग्लिश काढलं तरीही चालतंय. जसं तुम्हाला जमतंय तसं काढत चला. ओके, तर बघा आता कंडक्टर म्हणजेच काय, फर्स्ट आहे कंडक्टर काय करत असतो मला सांगा बरं, विच अलाव द इलेक्ट्रिसिटी. काय सांगला मी, विच अलाव द इलेक्ट्रिसिटी, बरोबर. म्हणजेच काय, करंट पास करतो. काय करतो, करंटला पास करतो. ओके,
मग या ठिकाणी काय, विच कांट अलाव, इन्सुलेटर काय करतो बघा, विच कांट अलाव द इलेक्ट्रिसिटी, ओके, काय करतो, इलेक्ट्रिसिटीला पास करतो का, नाही, मग त्याला काय म्हणायचं, इन्सुलेटर. मराठीमध्ये म्हणजे आपल्या लँग्वेज मध्ये असं करायचं, करंटला नापास करतो. जसं आपण मुलगी बघायला जातो, पास करतो, नापास करतो, राईट, तशा टाइप मध्ये. मग त्यानंतर या ठिकाणी आता काय सांगायचं बघा, कंडक्टरचे टाइप कसे पडले बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरती डिपेंड आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरती म्हणजे इलेक्ट्रॉन जर 4 पेक्षा कमी असतील, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिट मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते 4 पेक्षा कमी असतील तर त्याला म्हणायचं कंडक्टर. म्हणजे काय, कंडक्टर मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ते 4 पेक्षा कमी. म्हणजे या ठिकाणी सांगेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लेस दॅन म्हणजे अशा टाइप मध्ये येईल, लेस दॅन 4. ओके, असं डायरेक्ट मी असं करतो, लेस दॅन 4 म्हणजे थोडक्यात ब्रॅकेट मध्ये लिहितो अशा टाइप मध्ये. ओके, मग इथं काय येणार सांगा मला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे यामध्ये इन्सुलेटर मध्ये 4 पेक्षा जास्त असणार. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असणार, 4 पेक्षा जास्त. मग या ठिकाणी असं लिहायचा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन 4, राईट, चालतंय ना, म्हणजे 4 पेक्षा काय जास्त आहेत. मग त्यानंतर नेक्स्ट येतो या ठिकाणी काय बघा, याचा जो काही फॉरबिडन एनर्जी गॅप आहे किंवा चला या ठिकाणचं जे फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजे बघा, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड जे डॉटेड लाईनने दाखवलं होतं आणि त्यानंतर व्हॅलन्स बँड होता, त्यामधला गॅप जो काही आहे तो कसा असायला पाहिजे ते सुद्धा मटेरियलवरती डिपेंड आहे. मग बघा, फॉरबिडन यामध्ये आपल्याला बघायचं फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजे काय. तुम्हाला मी सांगितलं ना फॉरबिडन एनर्जी गॅप काय असतो, सांगितलं ना, म्हणजे असा एक असे बॅलन्स होते, बरोबर, म्हणजेच काय, हा न्यूट्रॉन असेल, सॉरी हे काय न्यूक्लियस असेल. मग यानंतर या ठिकाणी काय होता, व्हॅलन्स ऑर्बिट म्हणजे काय शेवटचा ऑर्बिट, आणि त्यानंतर असा कंडक्शन बँड होता. म्हणजे यामधला जो काही गॅप होता याला म्हणायचं काय, फॉरबिडन एनर्जी गॅप. म्हणजे या फॉरबिडन एनर्जी गॅप वरती सुद्धा मटेरियलचे टाईप पडतात. मग ते कोणते मटेरियल होते बघा, फॉरबिडन एनर्जी गॅप वरती टाईप म्हणजे त्यावरती मटेरियलचे टाईप पडतात. म्हणजे थोडक्यात कंडक्टरचा जो काही फॉरबिडन एनर्जी गॅप आहे तो कसा असायला पाहिजे, आयडियली हे 0 असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, आयडियली कसा 0. बट प्रॅक्टिकली हे व्हेरी मिनिमम, ओके. म्हणजेच काय, आयडियल आणि प्रॅक्टिकल याच्यातलं अंतर माहितीये का रे तुम्हाला, बरोबर. जे आयडियल म्हणजेच काय, आपण स्वप्नामध्ये बघतो त्याला म्हणायचं आयडियल, पण ऍक्च्युअल मध्ये जे काही आपल्या जवळ आहे त्याला काय म्हणायचं आपण प्रॅक्टिकली. आपण स्वप्नामध्ये काय काय बघतो, मस्त आपलं लग्न व्हावं, नदीच्या काठी आपलं घर असावं, मस्त आपण दोघंच एन्जॉय करत राहावं, हे काय आयडियल झाले. बट प्रॅक्टिकली काय असते सांगा बरं मला, प्रॅक्टिकली असतो का, नाही. आपण कुठेतरी शेतात असतो, कुठेतरी घरी असतो, म्हणजे जे काही वास्तवामध्ये आहे त्याला म्हणायचं प्रॅक्टिकली. पण प्रॅक्टिकली हे व्हेरी मिनिमम. म्हणजे थोडक्यात बघा, जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते यामध्ये जो काही कंडक्शन बँड आहे त्याच्यामध्ये जंप घेण्यासाठी जर डिस्टन्स कमी असेल तर लवकर इझिली, म्हणजे बघा असं उडी मारलं तर लवकर जातो का नाही, पण ते जर 10 फीट उडी मारायची म्हटलं तर अवघड जाईल की नाही. तसाच यामधला जो काही फॉरबिडन एनर्जी गॅप आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप हा आयडियली कसा असायला पाहिजे, इन्फानाइट, म्हणजेच काय खूप जास्त असायला पाहिजे. म्हणजेच काय, आयडियली इन्फानाइट, ओके. बट प्रॅक्टिकली कसं असायला पाहिजे, व्हेरी लार्ज, ओके. म्हणजे प्रॅक्टिकली कसं असायला पाहिजे, खूप जास्त. म्हणजे मला 10 फीट उडी मारायची आहे, शक्य आहे, पण जोरात लांबून पळून येऊन जर उडी मारलो तर जाईल, पण हातपाय मोडेल. मग हातपाय मोडणं म्हणजे सुखाचं आहे का, नाही ना. म्हणजे जेवढं कमी गॅप असेल तेवढं जास्त इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँड मध्ये जाईल आणि त्याची कंडक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे असेल. मग त्यानंतर नेक्स्ट जर सांगितलं तर कंडक्टरचा जो काही रेजिस्टन्स आहे तो कसा असायला पाहिजे मला सांगा बरं. या ठिकाणी आयडियली जो काही रेजिस्टन्स आहे, म्हणजे बघा कंडक्टरचा रेजिस्टन्स आयडियली कसा असायला पाहिजे, 0. बट प्रॅक्टिकली
मिनिमम किंवा व्हेरी लेसच घ्या म्हणजे चांगलं वाटेल. म्हणजे बघा, जर कंडक्टर मधून जाणारा म्हणजे कंडक्टर मधून जाणारा करंट आहे त्याला अडवणारा जर कोणी नसेल तर कंडक्टिव्हिटी चांगली असेल. बरोबर, म्हणजेच कंडक्टिव्हिटी ही त्याची चांगली आहे, म्हणजे रेजिस्टन्स खूप कमी आहे, मग तिथं लॉसेस हे कमी होतील. म्हणून या ठिकाणचा जो काही रेजिस्टन्स आहे तो व्हेरी मिनिमम असायला पाहिजे. इथला जो काही रेजिस्टन्स आहे तो कसा असायला पाहिजे? रेजिस्टन्स हा आयडियली जो काही आयडियली आहे तो व्हेरी लार्ज, तो कसा असायला पाहिजे? इन्फिनिटीज घ्या या ठिकाणी. काय घेऊ आपण? इन्फानाइट. या ठिकाणी म्हणजेच काय? इन्फानाइट. म्हणजे आपण फाइंड करू शकतच नाही, त्याला काय म्हणायचं? इन्फानाइट. बट प्रॅक्टिकली हा आपण फाइंड करतो. कोणाच्या सहाय्याने? मेगरच्या सहाय्याने आपण त्याला फाइंड करतो. मग त्याला काय म्हणायचं? प्रॅक्टिकली हा व्हेरी मोर कसा असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. ओके, त्यानंतर आता यानंतर मला सांगा, आता हे तर आपला रेजिस्टन्स झाला. बरोबर, म्हणजे ह्या कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स कसा असतो? आयडियली 0, पण प्रॅक्टिकली किती असायला पाहिजे? व्हेरी लेस. मग त्यानंतर आता जो काही येणार आहे तो टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजे कंडक्टर हा टेम्परेचर वरती डिपेंड आहे. टेम्परेचर वाढला म्हणजे काय झाला? रेजिस्टन्स कमी होतो का जास्त होतो? बघा इकडे लक्ष द्या. यामध्ये आपल्याला सांगता येते टेम्परेचर कोइफिशियंट जो काही आहे, टेम्परेचर कोइफिशियंट हा कसा असायला पाहिजे? यामध्ये पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणजे काय सांगतो? लक्ष द्या. यानंतर इकडचा जो काही टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? इन्सुलेटरचा टेम्परेचर कोएफिशियंट हा कसा असायला पाहिजे? ते निगेटिव्ह. हा याचा कसा असतो? इन्सुलेटरचा निगेटिव्ह असतो आणि कंडक्टरचा कसा असतो? पॉझिटिव्ह. म्हणजे थोडक्यात जो काही रेजिस्टन्स आहे तो काय असतं बघा? टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजेच काय? टेम्परेचर वाढला म्हणजेच रेजिस्टन्स सुद्धा वाढतो. म्हणजेच काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झाला, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला. टेम्परेचर डिक्रीज झाला, रेजिस्टन्स डिक्रीज झाला. म्हणजे थोडक्यात तू 2 मारलास की मी 2 मारतो म्हणणार कोण आहे? हा. म्हणजेच काय? तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणणार हेच आहे. म्हणजे तू जसा करतो तसं मी करतो या टाइपचा हा आहे. मग म्हणजे ज्याला म्हणायचं टेम्परेचर कोएफिशियंट हा पॉझिटिव्ह आहे. आणि इकडचं जर बघितलं तर इकडचा टेम्परेचर कोएफिशियंट हा निगेटिव्ह आहे. टेम्परेचर कोएफिशियंट हा निगेटिव्ह म्हणजेच काय? 1 डिवायडेड बाय r. जर टेम्परेचर वाढला तर या ठिकाणी रेजिस्टन्स कमी होतो आणि जर टेम्परेचर कमी झाला तर या ठिकाणी रेजिस्टन्स हा वाढत असतो. म्हणजे याला म्हणायचं निगेटिव्ह. टेम्परेचर कोएफिशियंट कसा आहे? याचा निगेटिव्ह आहे. मग काय होतं बघा, या ठिकाणी टेम्परेचर वाढला म्हणजे रेजिस्टन्स काय होतो? कमी. मग आता जर टेम्परेचर, रेजिस्टन्स आणि कंडक्टरचा जर विचार केला तर काय होतं बघा? जर टेम्परेचर नाही तर राहू द्या, कंडक्टन्स आताच नका बघू, मी नंतर सांगतो. मला कंडक्टन्सचं काय कन्सेप्ट आहे त्यानंतर सांगतो, म्हणजे आता समजणार नाही. मग सर एवढं म्हणताय तर यामध्ये कुठल्या टाईपचे मटेरियल येतील? तर ते मटेरियल बघा कोणते कोणते येणार आहेत. याच्यामधले जे काही मटेरियल्स आहेत ते फॉर एक्झाम्पल आता कंडक्टर म्हणजेच काय? ऑल मेटल. काय येईल याच्यामध्ये? ऑल मेटल. आता ऑल मेटल म्हणजे सगळे लोखंड. आता लोखंड म्हणजे काय काय सांगा बरं? याच्यामध्ये येतील स्टील येईल, म्हणजे प्युअर कंडक्टर घेऊ आपण. काय काय येणार आहे? कॉपर आहे. काय आहे? कॉपर. अल्युमिनियम आहे. त्यानंतर सिल्वर आहे. ओके, त्याच्यानंतर गोल्ड आहे. आता गोल्ड तर खूप महाग आहे, पण गोल्ड वापरणार आहेत का? नाही. त्याच्यानंतर काय येईल? स्टील येईल. त्याच्यानंतर GI आहे. म्हणजे अशा टाईपचे मटेरियल्स आहेत. मग त्यानंतर या ठिकाणचे जे काही मटेरियल आहेत तर काय येतील बघा? एक्झाम्पल मध्ये इन्सुलेटर आहेत. म्हणजे इन्सुलेटर म्हणजे काय? याच्यातून हा इन्सुलेटर मधून काय? करंट हा फ्लो व्हायला नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी रबर येईल. काय येईल? रबर. ओके, प्लास्टिक. त्याच्यानंतर पेपर. काय येईल? पेपर सुद्धा येईल ना? पेपर. त्याच्यानंतर ग्लास आहे. ग्लास म्हणजे पाण्याचा का? पाण्याचा ग्लास का? नाही ना. कोणता ग्लास? आपलं काच आहे ना, त्याला म्हणायचं ग्लास. म्हणजे अशा टाईपचे मटेरियल आहेत. मग या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, याच्यातून फ्लो होते. म्हणजे करंट फ्लो होते, पण याच्यातून फ्लो होते का? नाही. अशा टाईपचे आपण कंपॅरिझन सहित मी तुम्हाला सांगितलंय आणि असं कोणीही सांगणार नाही. बघा मी कंपॅरिझन सांगितलंय म्हणजे तुमच्या लक्षात येतंय म्हणून मी थोडस साईडला होतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कामाला येईल. आणि नोट्स बनवत असताना तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला जसं समजेल असं बनवत चला, कारण तुम्हाला सोपं जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि माझं एक सांगणं आहे
की तुमच्या फ्रेंड सर्कल पर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यालाही फायदा होईल आणि मलाही फायदा होईल. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे असे मजेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मी कॉमेडी करू करू शिकवणार आहे. थोडस कामामध्ये मी व्यस्त असल्यामुळे तेवढं काही व्हिडिओ बनवणं होत नाहीये, पण मी बनवणार आहे. पुढच्या सेमिस्टरला म्हणजे आता जे काही येणारा जो कमिंग सेमिस्टर आहे त्याचे सुद्धा मी एखादा सब्जेक्ट कम्प्लीट करून देणार आहे. आणि जे काही तुम्हाला असं वाटेल की मला हे बनवा ते बनवा तर त्यांचे कमेंट करू चला, तर मी ते व्हिडिओ बनवत राहीन. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.